कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात अखेर कमळच फुलले असून महायुतीने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे। चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते। आरोप प्रत्यारोप, सभा बैठका आणि राजकीय कुरघड्यांनी तापलेल्या वातावरणात मतदारांनी अखेर विकासाच्या बाजूने कौल दिला। जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सानिका राहुल आवाडे यांनी तब्बल 13,977 मते मिळवत महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली कोराणे यांचा 9,517 मतांनी विक्रमी पराभव केला। या विजयाने जिल्ह्यात महायुतीच्या राजकीय ताकदीची स्पष्ट मोहर उमटली। त्याचप्रमाणे कोरोची पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे सनी ओळकर यांनी 4,494 मते मिळवत महाविकास आघाडीचे आनंद शेट्टी यांचा 887 मतांनी पराभव केला। तर तारदाळ पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या प्रियंका खोबरे यांनी 5,812 मते मिळवत महाविकास आघाडीच्या अनिता शिंदे यांचा 2,394 मतांनी धुव्वा उडवला। निवडणुकीत गेल्या 10 दिवसात प्रचाराने शिगेला पोहोचले होते। एकमेकांवर केलेले आरोप, जाहीर सभा बैठका आणि राजकीय डावपेचांमुळे संपूर्ण मतदारसंघातील वातावरण तापले होते। मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाहीचा उत्सव साजरा केला। निकाल जाहीर होताच कोरोची, तारदाळ, खोतवाडी परिसरात आनंदाला उधाण आले। भाजप व आवाडे खोबरे समर्थकांनी गुलालाची उधळ, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला। यावेळी प्रसाद खोबरे, अजय पाटील यड्रावकर, प्रकाश खोबरे, चंद्रकांत चौगुले, प्रवीण खोबरे, इंद्रजित खोबरे, प्रवीण पाटील, भीमराव बन्ने, सूर्यकांत जाधव, वसंत चौगुले, कुमार चौगुले, सूरज चौगुले, बबलू कोळी, सुरेश पवार, डॉक्टर संदीप खोत, मृत्युंजय पाटील, महेश पाटील, विनायक देसाई, महादेव चोपडे, अशोक गायकवाड, जयप्रकाश भगत, अशोक जाधव, सतीश नर्मदे, अरविंद बन्ने, आप्पा पवार, धनाजी जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या विजयाने कोरोची मतदारसंघात महायुतीच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास अधोरेखित झाला असून आगामी राजकारणात हा निकाल निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे। कोरोची मतदारसंघातील आपण एक धुरंधर नेते आहात। मागच्या वेळी तुम्ही जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा सदस्य हे सगळा प्रवास आहे, पण आपले सून या ठिकाणी उमेदवार उभी होती आणि जनतेनं तुम्हाला पुन्हा एकदा उचलून धरले, त्याबद्दल जनतेचा तुम्ही काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला बोला। आपल्या कोरोची जिल्हा परिषद आणि तारदाळ पंचायत समिती हे जे लोक आहेत ते कामावर विश्वास ठेवणारे लोक आहेत। ते शून्य आहेत, त्याला कोण काम करतंय आणि कोण नुसता थापा मारतंय हे नक्की माहीत आहे। हे आजच नाही, 2002 पासून ही 5वी पंचायत समिती आहे। 5वी भले वरच्या सीटा एकदा काँग्रेसची आली असेल, राष्ट्रवादीची, त्यावेळी मी काँग्रेसमधनं पंचायत समितीला आलतो। तिकडली एकदा भाजपची आली, त्यावेळी काँग्रेसमधनं इथली आपली सीट आपण आणली होती। हा 5वा निकाल आहे 2002 पासून तारदाळ पंचायत समितीचा, जो आमच्यावर, आमच्या कामावर एकतर्फी विश्वास ठेवलेला आहे। आणि थोडंसं लोकांनी वाटत होतं प्रसाद खोबरेचं 1 नंबर आणि 2 नंबर वार्ड नाही आणि आम्ही काय तर साधन, पण ते सुद्धा गावातल्या जनतेनं दाखवून दिलं। एका दुसरा वार्ड नसला तरी अखंड गावात सुद्धा मतदान पडतंय। हे फक्त अफवा पसरली होती की इकडं आपल्याला मतदान पडत नाही, तिकडं पडत नाही। ते या तारदाळातल्या जनतेनं ही 53 कोटीची जी आपण स्कीम केल्या, बाकीची जी कामं केल्यात त्याच्यावर विश्वास ठेवून चांगल्या मतानं आम्हाला तारदाळातल्या जनतेनं विश्वास आमच्यावर दाखवला आहे आणि ते नक्कीच आमच्या सूनबाई त्यांच्या कामातनं ते दाखवून दिली। आणि ते कोरोची मतदारसंघातील वार्ड नंबर 1 आणि 2 तुमच्या पालिकेला होता आणि त्या दोन्ही पालिकेला नाकारून तुम्हाला पूर्णपणे 3, 4 आणि 5, 6 हे वार्ड तुमच्याकडे होते, तरी तुम्ही तिथे झाला। त्याबद्दल आम्ही गावात राजकारण करत असताना सगळे वार्ड समान आहेत, ठीक आहे। म्हणजे आमचा 2 नंबर स्वतःचा वार्ड असल्यामुळे थोडा आम्ही जास्त असतोय, पण आता गावातल्या सगळ्या वार्डांनी दाखवून दिलं की गावात सगळीकडेच मतं समान पडतात। हे वार्ड नसताना सुद्धा निवडून आले म्हणजे हे गावातल्या मतदारांनी दाखवून दिलं तुमच्या कामावर आमचा विश्वास आहे, तुमच्यावर आमचा विश्वास आहे। आणि भारतीय जनता पार्टी, हळवणकर साहेब असतील, आवाडे साहेब, राहुल आवाडे साहेब असतील किंवा माझे आमदार प्रकाश आवाडे असतील, खासदार धैर्यशील दादा असतील, त्यांचे जे सगळ्यांचं काम आहे त्या सगळ्यांच्या कामातनं आणि भारतीय जनता पार्टीच्या कामातनं हा विजय नक्की झालेला। शुभेच्छा तुम्हाला।